नमस्कार. मी किरण भिकन भुजबळ एक कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे, आई गेल्यावर काय करायचे असते. आणि कवयित्री आहेत कवयित्री सुनीता झाडे. आई गेल्यावर काय करायचे असते. आईच्या नावाने कुंकू पुसता येत नाही, बांगड्या फोडता येत नाहीत, मंगळसूत्र तोडता येत नाही, जोडवी फेकता येत नाही, की पांढर लिहून बसता येत नाही. हा पाझर तुटतो गर्भाचा, पण त्यासाठी कुठली आलीये रीतभात. तर काय करायचे असते आई गेल्यावर. तिच्यासोबत चालायला शिकलेल्या, रस्त्या रस्त्यात तिला धुंडाळत, तिला हव्या असलेल्या सुखाच्या घासाला बघत, तिच्या इच्छेला कमी पडले तिथे त्यांना कुरवाळत, समजावत, आता नाही ती गड्या, आता नाही गड्या ती. तिच्याशिवाय अनोळखी वाटत असलेल्या शहरात हर एकाला आई आई पुकारत, पण परखत नाही कोणी. तो टाहो तसाच राहतो भुकेजला. खरंच काय करायचे असते आई गेल्यावर. मला दारच्या तुळशीत ती दिसते. मला दारच्या तुळशीत ती दिसते, मागच्या जुन्या आंब्या, दाराशी येणाऱ्या गायीत. मग तिने जीव लावलेल्या प्रत्येक जागेला कवटाळत फिरत असते मी. खालून वर, आभाळभर, बिरबिरत बिरबिरत. दोन्ही हातात पिशव्या घेऊन लगबग करणाऱ्या, कमरेतून लंगडत रस्ता क्रॉस करणाऱ्या, तिकिटाचे पैसे वाचवण्यासाठी मैलोन मैल पायी चालणाऱ्या, दुकानात भावटाक करणाऱ्या मुलांचे हात पकडून सभोवतीच्या दरिंदगीपासून वाचविणाऱ्या प्रत्येक आईत दिसतेस तू. प्रत्येक आईत दिसतेस तू. तू सांगितलेल्या त्या दगडाच्या देवी समोर आई आई म्हणत जागा देत असते तुला. सावी म्हणते, आई रात्री गाढ झोपेत तू आई आई म्हणत हमसत असते. पण मग मी आई म्हणून हाक दिली की तुझ्यातली आई शांत होत निजते. पण मग मी आई म्हणून हाक दिली की तुझ्यातली आई शांत होत निजते. एक रिंगण असते ते. येशूच्या जन्मानंतरचा 26 डिसेंबर, तुझा माझ्यातून निघून जाण्याचा दिवस. मला अजूनही कळलेले नाही. तू गेल्यावर मी काय करायचे. आई, तू गेल्यावर मी काय करायचे मला अजूनही कळलेले नाही. आई आई. एक कविता होती सुनीता झाडे यांची.